ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी। आजपासून महत्त्वाच्या जिल्ह्यांवर गृह विभागाची विशेष नजर राहणार आहे। जाळपोळीनंतर स्थानिक पोलीस अधीक्षकांना असे आदेश देण्यात आलेले आहेत। तर 144 कलम लागू करण्याचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निर्णय घ्यावा। गृह विभागाकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी असे आदेश जारी करण्यात आले आहेत। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने हे मोठं पाऊल उचललंय। सायबर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्याबाबतही चर्चा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पोलीस अधीक्षकांकडून परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात आलाय। तर ज्या ठिकाणी उद्रेक त्या ठिकाणी संचारबंदीचा वापर करण्याबाबत चर्चा झालेली आहे। शांतता, कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये असं देखील यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्यभरात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलनं देखील होताना दिसत आहे। बीड जिल्ह्यात देखील अशाच प्रमाणे आंदोलन झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी हे महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भातच आपण अधिक अपडेट घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडल्या गेले आहे। जुई, खरं तर मराठा आरक्षणाचा हा मुद्दा पेटलेला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये खरं तर उग्र आंदोलनं पाहायला मिळत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर खरं तर गृह विभागाचा हा आदेश म्हणावा। निश्चितच जर आपण पाहिलं तर मग काल दिवसभरामध्ये मराठा आरक्षणाचं जे शांततेपूर्ण वातावरण होतं, आंदोलनाचं स्वरूप होतं, त्याला कुठेतरी एक वेगळं वळण मिळालं। उद्रेक जो आहे तो मराठा बांधवांचा काल दिसून आला। ठिकठिकाणी जाळपोळ गाड्या जाळण्यात आल्या, आमदारांची घरं देखील जाळण्यात आली आणि हा उद्रेक जो आहे तो मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अशा प्रकारचं निदर्शनास आलं। काल उशिरा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठक झाली। पोलीस महासंचालकांसोबत त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिले की गुप्तचर जे आहे ते गुप्तचर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लावणार आहेत आणि जर गरज भासल्यास कलम 144 देखील ते लावणार आहेत। कारण का राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता जी आहे ती घेतली जात आहे आणि त्यासाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग काल स्वतः मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील भाष्य केलं, माध्यमांशी संवाद साधला की हे सगळे जाळपोळ कोणी केली आहेत याची चौकशी जी आहे ती करणार आहेत आणि त्यानंतर ते देखील याचा पाठपुरावा करणार आहेत, परंतु कोणीही असं पाऊल उचलू नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। मात्र दुसरीकडे हे सगळं काम सरकार कर्वेच केलं जात आहे अशी टीका देखील त्यांनी सरकारवरती केली। आज खरं तर हा संपूर्ण विषय जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अध्यादेश जो आहे तो काढला जाणार आहे। काल जो काही आकडा काढला कुणबी जातीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये जो आकडा दिला, त्यांना कदाचित आरक्षण देण्याचा अध्यादेश आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काढला जाऊ शकतो। मात्र त्यावरती देखील जरांगे पाटील यांनी सांगितलं की सरसकट सगळ्यांना कुणबी हे प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे, अन्यथा 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासून 3ऱ्या टप्प्याचं आंदोलन सुरू होणार आहे आणि ते सरकारला महागात पडणार आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती गृह विभाग जे आता अलर्ट मोडवरती आलेला आहे आणि गृह विभागाकडून दक्षता जी आहे ती घेतली जात आहे आणि त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये हेच ठरलं की जिथे गरज असेल तिथे 144 हा कलम लागू करा आणि गुप्तचर जे आहे ते देखील सोडलेले आहेत। म्हणजे हे नेमकी समाजकंटक कोण आहेत त्यांना वेळीच आळा घालून बेड्या घालण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। नक्कीच जुई, खरं तर काही महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी खरं तर हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। तर या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? अद्यापही नेमके कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावं दिलेली नाही आहेत। जिथे गरज भासेल तिथेच हे जिथे गरज भासेल तिथेच हा निर्णय लागू करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील विविध जिल्हे आहेत, मात्र ते जिल्हे नेमके कोणते त्याची नावं याची यादी जी आहे ती पुढे आलेली नाही अजूनपर्यंत। अगदीच नक्कीच खरं तर ज्या ठिकाणी उद्रेक झालेला आहे त्या ठिकाणी देखील संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। या संचारबंदीपासून कुणाला सूट आहे का? खरं तर ह्या संचारबंदीपासून कोणाला सूट सध्या तरी देण्यात आली नाही आहे। कारण का राज्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये हा 144 कलम लागू करण्यात आला आहे तिथे खरंच मोठ्या प्रमाणात उद्रेक जो आहे तो मराठा बांधवांचा दिसून आलेला आहे। म्हणजे गाड्यांची जाळपोळ करणं, घरं जाणं, ST बसेसवरती दगडफेक करणं, त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होऊ शकतो, इजा होऊ शकते आणि त्यामुळेच ही संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे। मात्र जर आपण पाहिलं तर मग लोकांना याचा त्रास होणे याची पूर्णपणे दक्षता जी आहे ती गृह विभागाकडून घेतली गेली आहे आणि त्यामुळे ही संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आली आणि याच्यापासून सूट जी आहे ती कोणालाच देण्यात आली नाही आहे। अगदी जुई, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।